भस्म अर्पण करायचं. आता हे भस्म तयार करण्याचा सुद्धा विधी सांगितलेला आहे. भस्म आपण घरी तयार करता आलं पाहिजे आपल्याला, कारण आता बाजारात जे भेटतं ते भस्म नाही, ते चुन्याचे गोळे देतात फक्त, ते चुनं असतं. भस्म एक वेगळ्या विधीनं तयार केलं जातं. त्याला विधी म्हणजे ज्या रानशेणी असतात, म्हणजे गाईच्या गौऱ्या, त्या गाईच्या गौऱ्या, त्याच्यामध्ये भीमसेन कापूर, त्याच्यानंतर लवंग, बिल्वदल, या सगळ्या गोष्टी काय करायच्या, टाकायच्या आणि गौऱ्या काय करायच्या, प्रज्वलित करायच्या. आणि गौऱ्या प्रज्वलित झाल्याच्या नंतर मग त्याची काय होत असते, नंतर राख होती ना, राख. कारण भस्म तयार करण्याकरता काहीतरी जाळावं लागतं आधी. भगवान शंकराला भस्म का प्रिय हे, त्यांनी आधी स्वतःचा संसार जाळला आधी सुरुवातीला, आणि तेच नंतर काय केलं, अंगावरती लावून घेतला भगवान शंकर. म्हणून भस्म प्रिय. म्हणे आपल्याला भस्म काय सांगतं, अरे तुमच्यातले विकार जाळा आधी, आणि विकार जाळून मग मला अर्पण व्हा. मला तुम्ही फार प्रिय, निर्विकारी. तुमच्यातला अभिमान, तुमच्यातला अहंकार, तुमच्यातला क्रोध, काम, लोभ, मोह, हे जे विकार आहेत, हे विकार आधी जाळा आणि मग तुम्ही मला अर्पण व्हा. आणि अशा पद्धतीने हे भस्म तयार करायचं. त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं आणि गंगाजल टाकून मग सगळं काय करायचं, एकत्रित करायचं. त्याचा एक गोळ तयार होतं आणि हे भस्म भगवान शंकराला अर्पण करायचं. त्याच्यानंतर सांगितलं भगवान शंकराला दुर्वा अर्पण करण्याचा सुद्धा विधी सांगितला. बिल्वदल तर आपण अर्पण करतोच करतो, पण दुर्वा सुद्धा अर्पण करतात. दुर्वा अर्पण करत असताना त्याच्यामध्ये 5, 21 अशा काय येतात, दुर्वा येतात. वंशाची जर वृद्धी करायची असेल, वंशाची वृद्धी, तर त्याच्याकरता सांगितलं की भगवान शंकराच्या नित्यपूजेमध्ये, रोजच्या पूजेमध्ये 21 दुर्वा अर्पण करायच्या. किती दुर्वा? 21. हे नित्यपूजेचं विधान बरं. आणि 21 दुर्वा अर्पण केल्याच्या नंतर मनोवांछित फल भगवान शंकर देतात. मानसिकता जर सुधारायची असेल, मानसिकता, आता एखाद्याची समजा मानसिकता बिघडलेली असेल, मानसिकता स्थिर नसेल, तर त्यानं सुद्धा भगवान शंकराचं पूजन करून 21 दुर्वा भगवान शंकराला अर्पण करायच्या. ज्या काही त्याच्यानंतर अक्षता अर्पण करायची. दुर्वा अर्पण केल्याच्या नंतर, बिल्वदल अर्पण केल्याच्या नंतर त्या अक्षताची काही संख्या सांगितलेली आहे, 21, 5 आणि 101. जर समजा व्यापारामध्ये प्रगती पाहिजे असेल तर सांगितलं 101 अक्षत काय करायचे, भगवान शंकराची पूजा करत असताना त्यांना अर्पण करायचे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं शेवटी अर्पण करायचं, तो म्हणजे स्वतःचा भाव. नाही तर सगळ्या गोष्टी या अर्पण करायलो, पण त्याच्यामध्ये काय नाहीये, भावच नाहीये. आणि ज्याच्याकडे भाव आहे त्याला हे वरचं केलं नाही तरी चालतं, त्याचीच सर्वात श्रेष्ठ पूजा मानल्या जाते. आता हे तर संसारिक काम न करता आपण करायला लागलो, पण ज्याला भगवान शंकर पाहिजेत त्यानं तर स्वतःचा भावच अर्पण करायचा. देवा मीच तुझा. आणि असा जर भाव अर्पण असेल तर त्याला पाणी सुद्धा वाहण्याची गरज नाही भगवान शंकराला, कारण सर्वस्वच अर्पण केलं यानं. स्वतःलाच भगवान शंकराला अर्पण करून टाकले. आणि हा भाव अर्पण केल्याच्या नंतर एक दीपक प्रज्वलित करायचा आणि दीपक प्रज्वलित करून एक मंत्राचा उच्चार करायचा. तो मंत्र मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणायचा. हे शिवविधान सांगलो, शिवपूजेचं विधान. अशा पद्धतीनं नित्य शिवपूजा झाली पाहिजे. त्याच्यामध्ये पंचाक्षरी मंत्र म्हणला तरी चालतं. ओम नमः शिवाय हा म्हटला तरी चालतो. स्त्रियांनी ओम अगोदर लावायचं नाही, नमः शिवाय एवढाच मंत्र जपायचा. आता या मंत्रामध्ये सुद्धा फार किचकटपणा आहे बरं, कारण मंत्र जपत असताना थोडा जरी चुकला, महामृत्युंजय मंत्र, आपण मंत्राच्या नादी लागतो भरपूर, पण त्याच्यामध्ये जर थोडी जरी चुकी झाली तर त्याचं विपरीत फल होते. म्हणून सांगितलं
सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव एवढं जरी आपण म्हणलो तरी महाराज हे झालं नामसंकीर्तन, याचा दोष लागत नाही. बाकीच्याचा कमी जास्तपणा जर झाला आपल्याच्यानं दोष लागू शकतं. मंत्र जपायचा हरी ओम नमो भगवते रुद्राय नमः म्हणा. रुद्राय नमः. ओम नमो भगवते रुद्राय नमः. ओम नमो भगवते रुद्राय नमः. ओम नमो भगवते रुद्राय नमः. या मंत्राचा जाप करायचा आणि भगवान शंकराची आरती उतरून घ्यायची. आरती उतरवत असताना देखील आरतीचं काही विधान सांगितलेले. 4 वेळेला ती आरती जी आहे तर पिंडीच्या चरणाजवळ ओवाळायची. किती वेळेला? 4 वेळेला. 1 वेळेला मुखासमोर ओवाळायची आणि 7 वेळेला संपूर्ण शरीराभोवती ओवाळायची. देवाच्या आरतीचं हे विधान आहे. अशा पद्धतीने आरती केली पाहिजे. आता सूत महाराज 88,000 शौनकादी ऋषींना भगवान शंकराच्या पूजेचं विधान सांगतायत. ज्याला कोणाला असं वाटत असेल की आपल्याला शत्रू फार त्रास द्यायला, आता सहसा मी या गोष्टी सांगत नाही जास्त, कारण या जर सांगितल्या तर लोक हेच विचारतात आणि जे खरं असतं ते बाजूलाच राहून जातं. शत्रुनाश करण्याकरता 10 भैरवांची नावं सांगितलेली आहेत. ते 10 भैरवांची नावं जर ज्याने कोणी सकाळी जर म्हटली पूजा करत असताना तर त्याला धनवृद्धी, त्याच्यानंतर सन्मान, त्याचे शत्रू राहत नाहीत, त्याच्यानंतर वंशामध्ये वृद्धी आणि घरामध्ये समाधान, या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून ते जे 10 रुद्रांची जी नावं आहेत तर हे नावं मी चलता चलता तुम्हाला सांगतो. जेवढे लक्षात राहिले तेवढे राहिले घेण्याचा प्रयत्न करा. कुठलं संकट राहणार नाही हे जर रुद्रांची नावं घेतली तर. मी पुढं म्हणतो तुम्ही मागे म्हणा. ओम ह्रीं कपालिनी नमः. कपालिने नमः. ओम ह्रीं कुंडलिने नमः. ओम ह्रीं कुंडलिने नमः. ओम ह्रीं भीमाय नमः. ओम ह्रीं भीमविक्रमाय नमः. ओम ह्रीं दिव्यालोपविने नमः. ओम ह्रीं कवचिने नमः. ओम
शूलिने नमः। ॐ ह्रीं सूराय नमः। ॐ ह्रीं शिवप्रियाय नमः। हे सकल कार्य सिद्धी मंत्र आहेत. कुठलंही कार्य सिद्धीस पोहोचवण्याकरता, सिद्धीस जाण्याकरता भगवान शंकराच्या या नामाचा जयघोष सांगितलेला, या मंत्रांचा जाप सांगितलेला आहे. आता हे सारं ऐकल्याच्या नंतर भगवान शंकराबद्दल अगोदरच अंतःकरणामध्ये आदराचा भाव होताच सूतजी महाराज, शौनकादी ऋषींच्या. परंतु आता तो जो भाव आहे तो आणखीन वाढलाय. शिवाबद्दल आणखीन जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये उत्कट झालेली आहे. आणखीन सांगा महाराज आम्हाला, भगवान शंकराचं सगुण चरित्र सांगा. भगवान शंकरांनी काय काय लीला केलेल्या आहेत, भगवान शंकरांनी किती अवतार धारण केलेले आहेत, या सर्व गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. आणि हे विचारत असतानाच एक प्रश्न विचारला, महाराज आम्हाला एक शंका आहे की भगवान शंकराच्या पिंडीची पूजा का करतात? भगवान शंकर हे ज्योतिर्मय स्वरूपामध्ये आहेत. भगवान शंकराच्या त्या ज्योतिर्लिंगाची पूजा का करतात? कारण बाकीची जे काही देवी देवता आहेत तर त्यांची पूजा पिंडी रूपामध्ये कुठेच होत नाही. मग भगवान शंकराची पिंडी रूपामध्ये बी होते आणि मूर्त रूपामध्ये होते. आणि हे जे ज्योतिर्मय भगवंताचं स्वरूप आहे, हे शिवलिंग जे आहे, तर हे शिवलिंग कशा पद्धतीने प्रगट झालं, केव्हापासून या शिवलिंगाच्या पूजेचं विधान आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे, ते कृपा करून सांगा. कारण शिवपिंड जी आहे, बाकीच्या तरी देवादिकांना आपल्याला 4 हात, मुकुटधारी, शंखचक्र गदाधर, किंवा भगवान श्री कृष्णाचं जर आपण चरित्र आपलं रूप पाहिलं, पिवळा पितांबर धारण केलेला, डोक्यावरती मोर मुकुट धारण केलेला, कमरेला बासरी, सावळ्या रंगाचा, ज्याचे कमळा समान डोळे आहेत, हे असं सगुण स्वरूप आपल्याला वर्णन करून सांगता येतं. पण भगवान शंकराची ही पिंड कशाचं प्रतीक आहे? तर सांगतात, पिंड जी आहे भगवान शंकराची, तर ही भगवान शंकराच्या निर्गुण स्वरूपाचं प्रतीक आहे. भगवान शंकर निराकार आहेत, भगवान शंकर निरवयव आहेत. त्यांना अवयव नाही. ते म्हणतात अवयव नाहीत म्हणल्यावर देव कसं काय? ते मायातीत आहेत. माया त्यांच्यावर प्रभाव करू शकत नाही. कारण आकार जेवढाही आहे, आकार तेवढा आकार मायेचा अंश आहे, मायेनं तयार केलेले. आणि हे मायापती आहेत. माया यांचं काही करू शकत नाही. माया म्हणजे भगवती. आणि जेवढे आकार आहेत तेवढे आकार कोणी तयार केलेले? भगवतीनं. आपण सृष्टीखंडामध्ये नंतर पाहणार आहोत हे चरित्र. भगवान शंकराची जी पिंड आहे, तर ही पिंड भगवान शंकराचं निर्गुण स्वरूप दर्शवते. भगवान शंकर 10 दिशाला आहेत. पिंड पहा तुम्ही, सगळीकडून सारखी दिसते. त्याला काही आकार नाही, त्याला डोळे नाही, नाक नाही, काहीच नाही. तसाच शिव आहे म्हणे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. देव कसा आहे? ज्याला रंग नाही, रूप नाही, ज्याला वर्ण नाही, ज्याला आश्रम नाही, असा माझा भगवान शंकर आहे. म्हणून पिंड ही जी आहे, तर भगवान शंकराच्या निर्गुण स्वरूपाचं प्रतीक आहे. महाराज भगवान शंकर या पिंडी रूपामध्ये, या ज्योतिर्मय स्वरूपामध्ये केव्हा प्रगट झाले, ती कथा मला सांगा. मला ती ऐकायचंय, तो प्रसंग मला ऐकायचा. सूतजी महाराज सांगतात की भगवान शंकर हे पिंड रूपामध्ये किंवा ज्योतिर्मय स्वरूपामध्ये, ज्योती स्वरूपामध्ये, तेजस ज्योती,
या ज्योतिर्मय स्वरूपामध्ये केव्हा प्रगट झाले तो प्रसंग मी तुम्हाला सांगतो, पण त्या अगोदर भजन करावं लागेल. भगवान शंकराचं नाम घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या कथेमध्ये प्रवेश करू. टाळी एक, सर्वांची टाळी. जय शंभो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. टाळी. हरि ओम मे ओम
अनुभूती घ्यायची का आनंद रूपानं, ती खाली बसून नाही घेता येत, त्याच्याकरता उठावं लागते. आणि वैकुंठात गेल्याच्या नंतर नमस्कार करतात. आता नमस्कार केल्याच्या नंतर भगवान विष्णूच्या मुखातून एक शब्द बाहेर पडतो. तो शब्द म्हणजे बोला वत्स. कस काय येणं केलं? वत्स. वत्स म्हणजे पुत्रा. आता पुत्र म्हणल्याच्या नंतर ब्रह्माजीचा त्या ठिकाणी अभिमान जागृत होतो. अभिमान जागला. ब्रह्माजी म्हणे मी सृष्टीचा सृजन करताय,
संपूर्ण हे मी तयार केले. मग मी मोठा आहे तर मला हे काय म्हणालेत म्हणे वत्स. आज मी काय यांचा पुत्र हे का काय म्हणे. तर ब्रह्माजी म्हणले बाबा आणि भगवान विष्णू मी या संपूर्ण जगताला काय करतो उत्पन्न करतो. सृष्टीचा सृजन करताय. तुम्हालाही मीच तयार केलं म्हणे. म्हणून मग तुम्ही पुत्र आणि मी वडील. भगवान विष्णू म्हणतात ब्रह्माजी भागवत ऐकलं नाही का. भागवतात काय सांगितले की माझ्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची काय झालेली उत्पत्ती. मग तुम्ही पुत्र. आता महाराज पुत्र व्हायला कोणीच तयार नाही. सगळ्याला बापच व्हायचे. म्हणजे व्यवहारातही तसंच असतं ना की कोणाला कमीपणा पाहिजे का. नाही नाही, मला सगळ्यांनी श्रेष्ठ म्हणलं पाहिजे. सगळ्यात मोठा मीच असलो पाहिजे. आणि मोठेपणा करता महाराज यांचं भांडण चालू झालं. आता कोण भांडतायत मोठेपणा करता. ब्रह्मा आणि विष्णू. आता ते भांडायले तर आपण न भांडायला काय झालं. मोठेपणा करता. मला मोठं म्हणा, मला मोठं म्हणा, मला मोठं म्हणा. याच्या करता सगळे खटाटोप चालू आहे की. लग्नामध्ये जर समजा नवऱ्याच्या आईच्या नवरदेवाच्या नवरीच्या आईनं जर नाही पाया पडल्या तर महाराज तिचा त्या वरमाईचा अभिमान जागृत होतो. कशाचा. वरमाईचा. मी वरमाई आहे म्हणे, माझ्या पायात पडली नाही. आता तुमच्या इकडे आहे का नाही हे प्रथा मला माहित नाही. आमच्या इकडे आहे महाराज. कशाहूनही रुसते तर. आता काळ बदललाय. आधी पोरावाले रुसायचे, आता तसं नाही. आता उलटे. आता पोरीवाले रुसतात. झालंय असं. सध्याची परिस्थिती तीच आहे. तसं महाराज आता सगळ्यांचं भांडण मोठेपणा करताच आहे. आता यांचं भांडण महाराज थोडं भांडण शब्दाशब्दाने मोठं विकोपाला गेलं. चांगलंच भांडण कडाक्याचं जमलं. म्हणून भांडण होत असताना समोरचा व्यक्ती जर अभिमानी असेल तर आपण तिथं आपलं डोकं लावायचंच नाही. त्याला म्हणायचं तू मोठा. आता नुसतं म्हणल्यानं थोडीच मोठं होत असतं. जे लीन असतं, जे नम्र असतं, वास्तव पाहतात तेच मोठं असतं. कारण त्याचं मन मोठं आहे. नुसतं अभिमानानं मोठं असून काय करायचं. व्यवहारात सुद्धा माणसाचं मन मोठं पाहिजे. नाहीतर महाराज सत्ता आहे पण मन कंजूस आहे. मग त्याला कोण मोठं म्हणावं. पैसा एवढा आहे की यालाही माहित नाही किती. याचे पैसे मोजण्याकरता 4-5 लोक लावले. आणि असे बरेचसे लोक आहेत, तुम्ही पाहिले असतील. पण त्यांच्यामध्ये माणुसकी नाहीये. मग त्याच्या जीवनाला जगण्याला काही अर्थ आहे का बरं. कोरोनाच्या पिरियड मध्ये आपण पाहिले कितीतरी श्रीमंत लोक एकटे मरून गेले. साधं पाणी पाजण्याकरता सुद्धा कोणी भेटलं नाही. कोणत्या गोष्टीचा अभिमान पाहिजे. आता हे देवादिक असून देखील यांना अभिमान झाला मोठेपणाचा. आपल्याला होतं त्याच्यात काय नवले. परंतु अभिमान हा अनर्थाकडेच घेऊन जातो. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. कडाक्याचं भांडण झालेलं असताना महाराज त्या ठिकाणी या दोघांचं भांडण मिटवण्याकरता त्या ठिकाणी एक ज्योतिस्तंभ प्रगट झाला मोठा. आणि त्या ज्योतिस्तंभातून ज्योतिर्रूप भगवंतांनी प्रगट केलं त्या ठिकाणी भगवान शंकरांनी. कारण तिसऱ्याला कोणतरी समजदार माणूस पाहिजे दोघांची भांडणं मिटवायची म्हणल्यावर. आणि ते समजदारपणा कोणी घेतला. भगवान शंकरांनी घेतला. ते म्हणे हे आशानं ऐकणार नाहीत म्हणे. म्हणून भगवान ज्योतिर्मय स्वरूपामध्ये या दोघांच्या मधात प्रगट झाले. ज्योतिर्स्वरूप प्रगट झालं. आणि तो दिवस होता महाशिवरात्रीचा. संध्या समयाला भगवान शंकर ज्योतिर्मय स्वरूपामध्ये प्रगट झाले. बोलिये शंकर भगवान की जय. आणि त्या ज्योतिर्स्तंभातून आवाज येऊ लागला की दोघंही भांडू नका म्हणे. कोण मोठा आहे याचा निर्णय मी करतो. जो कोणी माझा आदी आणि अंत शोधून येईल तो मोठा. म्हणजे माझा काय शोधायचंय.
आधी आणि एकानं अंत शोधा म्हणे, एकानं सुरुवात पहा, एकानं शेवट पाहून या म्हणे. आता विष्णू भगवान म्हणले आपण खाली गेलेलंच बरं आहे म्हणे. विष्णू भगवान म्हणले मी पाताळाकडे जातो म्हणे, कारण पाताळात अभ्यास जास्त झालेला आहे ना महाराज. क्षीरसमुद्रात राहणारे आणि हे म्हणे मी सत्य लोकात राहणार आहे, त्याने आपण वरच्या दिशेला जाऊ. ब्रह्मदेव म्हणे मी वरच्या दिशेला जातो आणि तुमचा अंत पाहतो. भगवान विष्णू म्हणले मी खालच्या दिशेला जातो आणि सुरुवात पाहतो. हजारो वर्ष झाले महाराज. विष्णू भगवान गरुडावर बसून गेलेले आहेत आणि ब्रह्माजी हंसावर बसून गेलेले आहेत. हजारो वर्ष झाले, हजारो वर्षाचा काळ गेला, पण ते ज्योतिषस्तंभ काही संपायला तयार नाही. काय करावं म्हणे. भगवान विष्णू म्हणले जाऊ द्या. ब्रह्मदेव म्हणताना ते मोठा आहे त्यालाच मोठं होऊ द्या म्हणे. हे आता किती दिवस फिरावं म्हणे असं, याचा काही सुरुवातच सापडायला तयार नाही या ज्योतिर्स्तंभाची. म्हणून भगवान विष्णूंनी माघार घेतली. भांडणात कोणीतरी एकानं माघार घेतच जा, कारण दोघही जर सारखे म्हणले ना काम अवघड होते, नातं बिघडतं. भांडणामध्ये ज्याला नातं टिकवायचे त्यानं माघार घेतलेलीच बरी असते. प्रत्येक वेळेलाही माघार घेणं बरोबर नाहीये, म्हणजे वेळे प्रसंगीनुसार. भगवान विष्णूंचा विवेक जागृत झाला. ते म्हणे काय मोठेपणासाठी कुठे भांडण करायचं. ते म्हणाले ना ब्रह्माजी मी मोठा, जाऊ दे ते मोठा. माझ्या गाडीत पेट्रोल टाकून मी किती फिरू म्हणे स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याकरता, विनाकारणच ना म्हणे. आणि बऱ्याच लोकांचं असं होतं मोठेपणा सिद्ध करण्याकरता कर्ज काढून मोठेपण करायचं असतं. त्याला चुकीचं आहे म्हणे. घेतली माघार विष्णूने. आणि ब्रह्माजी म्हणले मी एवढे वर्ष झालं वरवरच चाललो म्हणे, याची काही अंत भेटतं का नाही म्हणे मला. पण ब्रह्माजी म्हणले माघार घ्यायची नाही. लोन काढू म्हणे गाडीत पेट्रोल टाकायला, पण जाऊच म्हणे अजूक वर. ते म्हणे आता किती वर जायचं. ब्रह्माजीच्या मनात कपट आहे. ती म्हणे नाही म्हणे आता इथून वापस जाऊ, पण सांगू म्हणे जाऊन तिथं की मी अंत पाहिला म्हणून. कपट आलं. त्यामुळे पण अंत पाहिला हे सांगत असताना कोणतरी साक्षीदार लागल ना. आणि आकाशाच्या दिशेनं महाराज वरून एक केतकीचं पुष्प खाली येऊ लागलं, केवड्याचं पुष्प. त्या केवड्याच्या फुलाला धरलं ब्रह्मदेवानी आणि सांगितलं तुझी उत्पत्ती मी केली. आणि तिथून सुरुवात केली की तुझी उत्पत्ती कोणी केली. मी केली. मी या जगाचा सृजन करताय. म्हणजे तिने विचारलं बी नव्हतं तुम्ही कोण आहेत काय आहेत. यानं स्वतःचं मोठेपण स्वतःच्या तोंडानं सांगायला सुरुवात केली. आणि बरेच लोक तसे असतात महाराज, त्याला कोणीच विचारत नाही, पण त्याची महती त्यालाच गायची असते. ते स्वतःच्या तोंडानं सांगते मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं. आणि गावात कोणीच विचारित नाही त्याला. तसं ब्रह्माजीचं काम झालं. आहे सृष्टीचा उत्पत्ती करताय, पण तरी सुद्धा महाराज अभिमान आणि लबाडपणा अंगात, खोटेपण. त्या केतकीच्या पुष्पाला सांगितलं मी जेवढं म्हणीन तेवढं करायचं, कारण मी तुला तयार केले. ती म्हणे काय म्हणायचं. काय नाही, जाऊन फक्त म्हणायचं, साक्ष द्यायची की जर विचारलं की यांनी शेवट पाहिला का, तर फक्त हो म्हणायचं. काय म्हणायचं. हो. आता खोटं ती म्हणली म्हणायचंच काय म्हणे, फक्त एक शब्द बोलायचे आपल्याला. काय. हो. पण ते हो शब्द किती महागात पडणारा होता हे माहित नव्हतं तिला. कारण चुकीच्या व्यक्तीला जर आपण साथ दिली, चुकीचं कर्म करायले, आणि ते चुकीचं कर्म करत असताना त्याच्या कर्मामध्ये जर आपणही त्याला प्रवृत्त करत असतो, तर आपणही ते जेवढं पापाला भागीदारी आहे ना, तेवढीच पापाची भागीदारी आपली होती. खोटं बोलण्यामध्ये जेवढे ब्रह्मादेव त्या गुन्ह्याकरता पात्र आहेत, तेवढंच ते केतकीचं पुष्प आहे. कारण काय, याला शेंडानं बुड काहीच माहित नव्हतं, तरी त्यानं काय हो मध्ये हो मिसळली. ते म्हणे एवढ्या जमणार नाही. गौ मातेलाही सांगितलं की तुम्ही काय करायचं, साक्ष द्यायची की मी शेवट पाहिला का. ते म्हणे हो म्हणायचं.
दोघ जण साक्षीदार घेतले महाराज. ब्रह्माजी आले, तिकडून विष्णू भगवान आले आणि आल्याच्या नंतर दोघेही उभे राहिले. ती ज्योतिर्मय स्वरूप जे आहे भगवंताचं त्याच्यातून परत आवाज आला आणि सांगितलं, शोधला का म्हणे आदी आणि अंत. भगवान विष्णूंनी महाराज माघार घेतली. ती म्हणे देवा मी काय आदी अंत शोधू शकलो नाही म्हणे, आपल्याच्याने हिंमत नाही म्हणे आता आणखीन खाली खाली जायची, बस झालं म्हणे. ब्रह्माजी म्हणतात ना ते मोठे ती मोठे, मी घेतो माघार. ब्रह्माजीला विचारलं. ब्रह्माजी म्हणे हा हा शोधून आलो ना म्हणे मी. काय अंत? ते म्हणे साक्षीदार कोण आहे? ते म्हणे हे काय केवड्याचं फुल, केतकीचं पुष्प आणि गौमाता. आता गौमाता पवित्र आहे, 33 कोटी देवता गौमातेमध्ये वास्तव्य करतात, परंतु महाराज गौमातेचं बाकी सगळं पवित्र आहे, पण मुखाची पूजा कधीच होत नाही, तोंडाकडून पूजा कधीच होत नाही. दोघांनी साक्ष दिली महाराज, या गौमातेने दिली त्या केतकीच्या पुष्पाने दिली. भगवान शंकर एवढे क्रोधायमान झाले की महाराज त्याच्यातून कालभैरव रूपामध्ये भगवान प्रकट झाले. कालभैरव भगवान की जय. भगवंतानी कालभैरव अवतार धारण केला, खड्ग धारण केलं आणि खड्ग धारण करून ब्रह्माजीच्या मागे लागले आणि ब्रह्माजीचं एक मस्तकच काय केलं, धडापासून शिरापासून वेगळं करून टाकलं. भगवान शंकरांनी आपलं काल भैरव रूपामध्ये प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाचं एक मस्तक धडापासून काय केलं, वेगळं केलं. ब्रह्मदेवाला पूर्वी 5 मस्तकं होती, त्याच्यापैकी जे मस्तक खोटं बोललं, जे तोंड खोटं बोललं ते तोंड धडापासून काय केलं, वेगळं करून टाकलं. ब्रह्माजी तुम्ही खोटं बोललात आणि खोटं बोलल्यामुळं मी तुम्हाला शाप देतो, तुमची पूजा कोणीच करणार नाही. तुमचं मंदिर कुठंच नसणार आहे, एक फक्त पुष्करला आहे आणि ते ह्या प्रसंगाच्या अगोदरच आहे. पुष्कर सोडलं तर दुसरीकडे मंदिर नाही. आणि ज्या मुखातून खोटं बोलले होते ते मुख धडापासून वेगळं करून टाकलं. म्हणून कालभैरव जे आहेत काशीचे काय रक्षपाल म्हणून त्यांना नियुक्त केलेले. कोणाचं जर काही चुकलं तर हे कालभैरव भगवान काय करतात, दंडित करतात. म्हणून जीवन जगत असताना असत्याचा सहारा कधी घ्यायचा नाही. ब्रह्माजीला आपल्या केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला आणि माफी मागितली, पण तोपर्यंत भगवान शिवाने शाप देऊन टाकला होता की तुमची पूजा होणार नाही. त्या केतकीलाही सांगितलं की तूही यांच्या पापामध्ये तेवढीच भागीदारी आहेस, कारण तू असत्य बोललीस, असत्य भाषण केलंस. जा मी तुला शाप देतो, माझ्या पूजेमध्ये तुला स्थान नसणार आहे, माझ्या पूजेमध्ये तुला स्थान नसणार आहे. गौमातेला सांगितलं तू सगळी पवित्र असशील, पण ज्या मुखाने तू खोटं बोलली ना त्या मुखानं तू घाण खाशील, ते मुख तुझं अपवित्रला अपवित्रच राहील. तिघांनाही शाप दिला बघा. तिघांनाही कळालं की आपण काय चुकी केली. तिघही भगवान शंकराला शरण गेले. त्या केतकीच्या पुष्पाने सांगितलं देवा माझं चुकलं पण मला माफ करा. भगवान शंकर म्हणतात, आता भगवान शंकर मी कालपासून सांगायलो भोळं देव येते, ते जेवढे क्रोधितलं भोळे माणसं महाराज, एक तर त्यांना रागच येऊ नये आणि जर राग आला तर ते डायरेक्ट तांडवासारखाच राग असतं. जसा भगवान शंकराचा राग येतच नाही, आला की माग महाराज सृष्टीचा विनाश डायरेक्ट. त्या भोळ्या माणसाचा एक तर कोणी अंत पाहू नये आणि त्या भोळ्याला जर एकदा कोणी क्रोधायमान केलं ना ते डायरेक्ट फुल अँड फायनलच करून टाकते. ते ठेवत नाही ते आपल्या वाणी, एक चान्स देऊन बघून 2 चान्स देऊ अजिबात नाही. भगवान शंकर भोळे तेवढेच आहेत आणि क्रोधायमानही तेवढेच आहे, कारण 3रं नेत्र जर उघडलं तर सृष्टीचा विनाश आहे. माफी मागितल्याच्या नंतर महाराज भगवान शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं की केतकीच्या पुष्पाला सांगितलं भलेही तुला माझ्या पूजेमध्ये स्थान नसेल पण इतर देवी देवतांच्या पूजेमध्ये तुझं स्थान असणार आहे. भगवान शंकराला केतकीचं पुष्प पिंडीवर चढत नाही, पिंडीवर नाही चढवायचं, ते केतकीचं पुष्प खाली चढवायचं. कुठं पिंड जे
जे पार्वती मातेचा हस्तकमल आहे, समजा पिंड ज्या ठिकाणी ठेवलेली असते, तर ते खालची जी जेवढी जागा आहे तेवढी जागा म्हणजे भगवती जगदंबेची जागा सांगितलेली आहे. एक साईडला कार्तिक भगवान आहेत, एक साईडला गणपती आहेत, आणि मधा जी जलाधारी आहे, ज्या ठिकाणाहून पाणी पडतं त्या ठिकाणी ती अशोक सुंदरीची जागा आहे, भगवान शंकराची पुत्री. म्हणजे हे शिवपिंडीच्या एका पिंडीचं जर पूजन केलं तर संपूर्ण शिवपरिवाराचं पूजन होतं. म्हणून सुरुवातीला गेल्या गेल्या काय करायचं, ज्या वेळेला आपण जल अर्पण करायला जातो त्यावेळेला पिंडीला अगोदर आजूबाजूनं जल अर्पण करायचं. कार्तिक भगवंताच्या जे स्थान आहे त्या स्थानावरती, अशोक सुंदरीवरती आणि गणपती बाप्पावरती, आणि त्याच्यानंतर मग पिंडीवरती काय करायचं, जल अर्पण करायचं. जल अर्पण केल्याच्या नंतर भगवान शंकराला पूर्ण प्रदक्षिणा कधीही मारायची नाही. प्रदक्षिणा ही अर्धी सांगितलेली. किती? अर्धी. कारण भगवान शंकरांनी आपल्या एका बाजूला जे काही ऋषीवर्ग आहे त्या ऋषीवर्गांना बसण्याकरता स्थान दिलेलं आहे. प्रदक्षिणा मारत असताना ज्या ठिकाणाहून पाणी जातं ते शिव अभिषेकाचं पाणी ओलांडायचं नाही, त्याचा दोष लागत असतो. म्हणून भगवान शंकरांनी केतकीला सांगितलं, माझ्या पूजेत जरी स्थान नसेल तरी इतर देवी देवतांच्या पूजेमध्ये तुझं स्थान असणार आहे. आणि अशा पद्धतीने महाराज ही कथा वर्णन करून सांगितली सूत महाराजांनी 88,000 शौनकादी ऋषींना, की भगवान शंकर महाशिवरात्रीच्या दिवशी ज्योतिर्मय स्वरूपामध्ये प्रगट झालेले आहेत. हे भगवंताचं जे ज्योतिर्मय स्वरूप आहे ते निर्गुण निराकार आहे. ते स्वरूप कसं आहे? निर्गुण निराकार आहे. भगवंताचे 3 स्वरूप सांगितलेली आहे. एक निर्गुण निराकार सांगितलेलं आहे, एक सगुण साकार सांगितलेलं आहे, आणि एक सगुण निराकार सांगितलेले. सगुण निराकार जे स्वरूप आहे तर हे स्वरूप म्हणजे